आणि त्या या क्षणाची एक मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री यांच्यासोबत होणाऱ्या शपथविधीच्या वेळी भाजपचे 10 पेक्षा अधिक मंत्री हे शपथ घेणार असल्याची शक्यता आहे। सूत्रांनी साम टीव्हीला ही मोठी माहिती दिलेली आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असावं यावर आता दिल्लीमध्ये खलबतं सुरू आहे। भाजपच्या वरिष्ठ पातळीवरती अनेक नावांवरती चर्चा सुरू आहे। समतोल राखत मंत्रिपद दिली जाणार असल्याचं कळतंय। तर सगळ्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा भर आहे। मंत्र्यांची अंतिम यादी ही दिल्लीमध्येच तयार होणार आहे। तर सूत्रांनी साम टीव्हीला ही मोठी माहिती आता दिलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण बघतोय खरं तर राज्यामधले सर्व निर्णय जे आहे ते दिल्लीमध्येच घेतले जात आहे, मात्र नेमकं मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असणार हा सुद्धा निर्णय दिल्लीमध्येच होतोय। नेमकं काय घडतंय दिल्लीमध्ये भाजपच्या हायकमांडमध्ये, सविस्तर अपडेट। सेजल, साधारणतः 2 डिसेंबर नंतर महाराष्ट्राचा शपथविधी सोहळा जो आहे तो मोठ्या दिमाखात पार पडणार असल्याची माहिती आहे। आणि त्या सोहळ्यावेळी इतर देखील मंत्री शपथ घेणार आहेत। जी भाजपच्या गोटातनं माहिती मिळते त्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचे 10 मंत्री हे पहिल्या शपथविधी सोहळ्यामध्ये शपथ जे आहेत ते घेणार आहेत। आणि त्यामध्ये कोण कोण असावं यावरती चर्चा जी आहे ती दिल्लीतील हायकमांडमध्ये सुरू असल्याचं बघायला मिळते। दिल्लीतील जे महत्त्वाचे नेते आहेत, महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे नेते आणि दिल्लीमधील भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्यामध्ये या अनुषंगाने चर्चा देखील कालपासून सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। शेजल, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व या पहिल्या मंत्रिमंडळावरती देण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न असल्याचं बघायला मिळतंय। समतोल जो आहे तो राखला जाणार आहे। म्हणजे विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, यासोबत महिला आणि जातीनिहाय देखील सगळ्या गोष्टींची गणितं जी आहेत ती भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पातळीवरनं या सगळ्याचा विचार जो आहे तो केला जात आहे। म्हणता येईल अंतिम भारतीय जनता पार्टीची मंत्रिमंडळाची यादी जी आहे ती दिल्लीतूनच फायनल होणार आहे। बघावं लागणार आहे या यादीमध्ये नेमकं कोणाकोणाला संधी मिळणार आहे। जी माहिती मिळते शेजल, त्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचाच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होणार आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झाले। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण मंत्री असेल त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे आहे ते सध्या दिल्लीमध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। निश्चितच प्रमोद, खरं तर मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचं नाव असं, कुणाची वर्णी लागते हे बघणं महत्त्वाचं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी।